मित्रांनो आतापर्यंत आपल्याला एवढे रातांबे मिळाले. मग पिक्के आहेत मस्त. पुन्हा भिजायला मजा येते पावसामध्ये, भारी. आता वाटतं इथून पुन्हा पाऊस कंटिन्यू चालू होईल. फायनली मस्त आपलं हे आगळ बनलेलं आहे बरणीमध्ये. बघा हे पूर्ण जे दिसतं ना रेड कलरचं, हे पूर्ण कोकमचं आगळ आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शिवराज. मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि आम्ही आता चाललो आहोत रातांब्याच्या शोधामध्ये, इकडे आमच्या रानामध्ये. त्यासोबत रोहित पण आहे, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर रातांबे म्हणजे आपले कोकम काढायला चाललो आम्ही. तर बघूया आपल्याला किती रातांबे मिळतात ते आज, कारण की सोबत रोहित आला आहे. रोहित बोलतो की मी बघितलं झाड एक, तर तिकडेच चाललो आहे. पुढे रोहित आहे, रोया बघा पुढे रोहित पण आहे. रोहितनी पिशवी घेतलं आहे. सकाळची वेळ एकदम आहे, सकाळचे 7 वाजले. नंतर ऊन असतो ना, त्यामुळे आम्ही आता चाललो आहे. सकाळी कसं बरं वाटतं फिरायला वगैरे, नंतर ऊन असतो खूप. बघा आजचा स्पॉट जरा वेगळा आहे. आपण आज आलो आहे पटवण्यामध्ये आलो आहे. तुम्हाला प्रत्येक रान फिरवत असतो, तर आज पटवण्यामध्ये आलो आहे. तर ह्या आपल्या जागेचं नाव आहे पटवणा. त्याचे खूप असे वेगवेगळी नावं आहेत आमच्याकडे. किंजलवणा आहे, खेतूरपाल, पटवणा, गावठण आहे, टोकावर आहे, अजून अंबरनाथ आहे. खूप वेगवेगळी रानाची नावं आहेत. तर हा स्पॉट आहे पटवणा म्हणून. हां पण आपल्याला तिकडं जायचं आहे. रोहितचे मम्मी पप्पा इकडे आले, काम करायला आले सकाळ सकाळ. त्यांची कंपनी घालायला आली. कंपनी म्हणजे अशी बॉर्डरची कंपनी घालायला आले. त्यांची इकडे जागा आहे म्हणून. तर रोहित बोला आपण त्याला तोंड टाकून येऊया. आम्ही तिकडे चाललो आहे. तर मित्रांनो भरपूर शोधानंतर आपल्याला रातांब्याचं झाड भेटलं आहे. म्हणजे आपल्या कोकमाचं झाड भेटलं आहे आपल्याला. मला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. आहे बघा, हा आहे रातांब्याचं झाड पूर्ण उभा उंच. रातांब्याचं झाड पूर्ण सरळ असतो उभा. तर याच्यावरती अशा फांदीला बघा लागले तर रातांबे. हे बघा इकडे आहेत, तिकडे खाली पण आहेत, अजून खूप सारे आहेत मधून. तर आपण हे काढणार आहोत रातांबे वर चढून. पहिला आधी खालची काढूयात मग इकडच्या आधी. मस्त पिकले लाल लाल झालेत मस्त. काही कच्चे पण आहेत, आपण पिके काढू मस्त मस्त. मित्रांनो आतापर्यंत आपल्याला एवढे रातांबे मिळाले. मग पिक्के आहेत मस्त. तर आपल्याला हे इथून मिळाले. ह्या पूर्ण एका कोकमी वाढून पूर्ण उंच आहे बघा. शेंड्यापर्यंत पूर्ण भरले. अजून वरती भरपूर आहेत, हात नाही पोचत. आता आपण हे कोकम घेऊन जाऊया घरी. हे बघा एवढी मिळाली आपल्याला बऱ्यापैकी. पहिला पाऊस पडला तेव्हा मे महिन्यातला, एक मोठीच्या मोठी पूर्ण सर आली खतरनाक. भारी बघा रे, एक नंबर. मित्रांनो सकाळचीच वेळ आहे, 9 वाजलेत आणि पूर्ण पाऊस आला. पूर्ण भिजायला मजा येते पावसामध्ये, भारी. आता वाटतं इथून पुन्हा पाऊस कंटिन्यू चालू होईल. बरोबर बसला रोया. रोहित थांबला इथं झाडाखाली. हे बघा इकडं आम्ही थांबलो झाडाखाली. पूर्ण भिजलो आहे बघा. पाऊस खूप जोरात आला आहे. मस्त सुटला आहे सुगंध मातीला एकदम. हा पावसाचा सुगंध पूर्ण मस्त सुटला आहे मातीला. वाव. ढगवा पण किती काळे झालेत. तर मित्रांनो आता आपण होडीवरती आलो आहे. आमचा पूर्ण होडीचा परिसर आहे. इथे शिमका जोरात असतो. तर पूर्ण पावसाने पूर्ण ओला झाला बघा. पूर्ण पाऊस पडून पूर्ण ओला झाला आहे. संध्याकाळी आम्ही क्रिकेट खेळतो या मैदानामध्ये मस्त. संध्याकाळी पाऊस पडला ना क्रिकेट खेळते मजा येईल. पुढे मजा येणार खूपच. आज पोरं पण थोडी कमी राहिली. तर भरपूर जण मुंबईला गेलीत आतापर्यंत. क्रिकेट खेळतो आम्ही पावसामध्ये. मस्त वाटतं नाही ते, मस्त वाटतं एकदम मजा येते. संध्याकाळी मग पाऊस पडला तर मजा आहे खेळायला क्रिकेट. तर मित्रांनो पोहोचलो आपल्या होळीमध्ये. इकडे आमची होळी आहे ही. बघा इकडे जनाबाई पण बघा. जनाबाई हाय कर. पुढे पुढे अजय ताईची मुलगी आले. मेन सबस्क्रायबर आपली ती व्हिडिओ बघते ना. चला पाऊस पडला बघितलं की नाही. पाऊस जोरात आला. पूर्ण अंगण पूर्ण भिजलं बघा इकडे पावसामध्ये. काय जोरात कसा
इकडे पूर्ण अंगण भिजला पूर्ण आणि आम्ही इकडे बघा एवढी कोकमा आपण आणली सकाळी जाऊन मस्त मोठे मोठे साईजची कोकमा आहेत. आपण बघूया आता ह्याचं मस्त काहीतरी एक ही बनवूया आमसुरे बनवूया नाहीतर काय बनवूया कोकम सरबत बनवूया कोकम सरबत कोकम आगळ बनवूया आपण. मस्त एकदम वातावरण झालं गावाकडे बघा पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे पावसासारखं पूर्ण मस्त वाटतं या वातावरणामध्ये गावाला. तर मित्रांनो सकाळी आपण कोकम काढायला गेलेलो तर कोकम घेऊन आलो आपण घरी. तर आपण इकडे आहेत ना आता दुपारची वेळ आहे आणि ऊन पण मस्त पडलं आहे. सकाळी पाऊस होता तर आता आपण इकडे आहे ना या कोकमाचं आपण आगळ बनवतो आहे. इकडे आमची काचेची बरणी आहे जुनी ह्याच्यामध्ये आम्ही पहिला बनवायचं कोकमचं आगळ तर आता ह्यामध्ये परत बनवतो आहे आपण. इकडे आपण घेतलं आहे पूर्ण ह्या काटोयामध्ये कोकम ते पहिलं कोकम पण कट करून घेऊ आणि इकडे खाली पण घेतलं एक साखर घेतलं आपण तर साखर पण लागणार असे हे साहित्य लागणार आहेत कोकम आगळ बनवायला. तर चला बनवूया आपण. तर सुरुवातीला पहिला आपण हे स्वच्छ आपण धुतलेले आहेत कोकम पाण्याने. तर आता आपण हे कोकम कापून घेऊया. हे कोकमाचे 2 भाग करू आधी इकडे बघा असे नंतर त्यामधली बी काढू आपण पहिला ती कापून घेऊया आधी. तर इकडे बघा अजून हे सुभर आहेत इकडे आपण कापतोय कट करतोय आणि इकडे अजून आहेत हे आपण कापायच्या बाकी आहेत. आणि इकडे आईने हे आहेत ना ठेवलेत ते कापून आता आई काय करणार आहेस सुकट ठेवशील ना. हां इकडं आई येते हे बनवणार आमसुलं त्याला आमच्याकडे उसरी बोलतात. तर आता आई कट करून ते इथे कौलावर सुकट ठेव ऊन मस्त पडलं आहे. आपण हे पूर्ण टाटामध्ये आहेत ना कोकमाचे 2 भाग केले. आता ह्याच्यामधले बिया आपण काढूया अशा हे आतमध्ये बिया आणि मग आपण बिया काढून ह्याच्यामध्ये ठेवूया. तर असे आपल्याला पाहिजे हे मेन साली यांच्या कोकमाच्या आणि ह्या बिया आपल्याला नको तर आपण तिथे काढून ठेवतो असं आपण सर्वांचं करूया आधी. कोकम हा खूप गोड आहे हे बघा अशा बिया असतात आतमधल्या खतरनाक गोड आहे 1 नंबर. अशा बिया एकदम अलगद गिळायच्या मस्त. पहिल्या आधी आपण आहे ना ह्याच्यामध्ये सगळ्या बिया काढूया अशा पूर्ण हाताने आणि सेपरेट करून ठेवूया. आपल्या फक्त मेन साली पाहिजेत. त्या सालीमध्ये आपण नंतर भरणार आहोत साखर. अशा प्रत्येक सालीमध्ये आपण आहे ना असं साखर भरतोय बघा असं साखर भरून ठेवायची अशी प्रत्येक सालीमध्ये आपण आहे ना अशी साखर टाकतोय. ह्या साईडला बघा मित्रांनो पूर्ण जे साली आपण कापल्या ना कोकमाच्या त्याच्यामध्ये आपण साखर भरली आणि हे जे बिया आहेत ना काढल्या सेपरेट त्याच्यामध्ये बघा पाणी सुटलं 5 मिनटामध्येच. तर ते आता हे बर्नी जे आहे ना ह्या बर्नीमध्ये आपण हे भरून घेऊया साली. आता ह्या बर्नीमध्ये ना आपण हे सालीला आपल्याला लावून घेऊया खाली एक एक इकडे बघा ह्या साली आहेत ना अशा त्याच्या आपण खाली लावू. पूर्ण बर्नी आपली अर्धी भरली. आता ह्याच्यामध्ये बियांचा जो रस निघाला बघा आणि ह्या बिया इकडे बघा ह्या बिया ह्याकडे आहेत की कामाच्या ना आपल्या त्या. आता तर इकडे जे हे आहेत ना साली त्यावरती आपण हा बियामधून निघालेला पाणी थोडासा रस आपण ह्यावर टाकणार आहोत. मित्रांनो आपण एक हवाबंद बर्नी घेतली त्या बर्नीमध्ये आहे ना आपण कोकमाच्या जी साल आहेत त्यामध्ये साखर टाकली आणि आपण पॅक करून ठेवले पूर्ण. तर आपण 2 दिवसानंतर आहे ना या बर्नीमध्ये कोकमाचा आकार बनलेला असेल तर आपण ह्या पाठी कौलावरती आहे ना सुकट ठेवतोय. आपण 3ऱ्या दिवशी ओपन करून बघूया. फायनली मस्त आपलं हे आगळ बनलेलं आहे बर्नीमध्ये. इकडे बघा हे पूर्ण जे दिसतं ना रेड कलरचं हे पूर्ण कोकमचं आगळ आहे म्हणजे पूर्ण साखरेचा पाकमधून निघालं आहे ते. इकडे साली आहेत मध्ये साली पण मस्त गोड लागतात. तर आता आपण बनवूया कोकमचं सरबत. चला तर मित्रांनो इथं बर्नीमध्ये आता आपण आहे ना ह्यातलं आगळ काढूया. मस्त झालं इथं. तर पूर्ण आगळ आहे ना यामध्ये परतून घेऊ पहिला आधी.
थोडंसं थंड पाणी आणलंय टाकून घेऊ. आपण थोडेसे मग असे नाही बर्फ पण काढले तेव्हा इकडे ते बर्फ पण आहेत ते बर्फ पण टाकले प्रत्येकामध्ये जेव्हा मस्त वाटेल यायला. आपण यावेळी साखर टाकणार नाही कारण की साखर होती याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे ना फक्त ह्याला चम्मचीला हलवून घेऊ. तर फायनली आपला कोकमचं सरबत रेडी झालेला आहे. आपण बरणीमध्ये मस्त आगळ बनवला आणि आपलं हे 2 दिवसांचं आपलं हे कोकमाचं मस्त सरबत बनलेलं आहे. इकडे रोया आहे. रोयासोबत होता आपल्यासोबत कोकम काढायला. तर इकडे बघा आपले कोकमचे ग्लास रेडी आहेत. एक रोयाला, एक आईला आणि एक मला. इकडे बघा आई याची टेस्ट करून सांगा कशी आहे ती. आमची मनी झोपले पूर्ण दुपारची वेळ आहे. मस्त ऊन पडतं बाहेर तर मस्त आपण कोकम सरबत पिऊया. मस्त ना एक नंबर. दुपारचं मस्त वाटतं पियाला उन्हातून रा एक नंबर थंडगार एकदम भारी. हां साखर पण टाकलेली मस्त वाटतं. मस्त भारी. तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं आजच्या ब्लॉगमध्ये आपण कोकम आणा गेलेलो. कोकम आणल्यानंतर आपण त्याचं मस्त कोकमाचं आगळ बनवलं. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या कोकम आणण्यापासून ते आगळ बनवण्यापर्यंत वगैरे. मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.